आणि माझी राणी। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेट आणि सेकेपिक प्रीसेट हे दोन्ही प्रीसेट इंपोर्ट करून घ्यायचे आहे। इंपोर्ट केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर काय तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। सुरुवातीला येऊन जायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर आता आपल्याला इथं फोटो लावायचा आहे। फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। जो तुम्हाला मी फोटो दिला आहे त्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि फोटोच्या लेअरवरती क्लिक करून पहिल्या बीटवरती यायचं आहे। 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचा आहे। केल्याच्या नंतर आणखी तुम्हाला फोटो लावायचा आहे। फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। जो तुम्हाला फोटो लावायचा आहे त्या फोटोवरती क्लिक करून तिरवरती येऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे। एवढे झाल्याच्या नंतर फोटोच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्या शेवटी यायच्या 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर आता हे झाल्याच्या नंतर पहिल्या दुसऱ्या बीटवरती आल्याच्या नंतर ह्याचे काय फोटोला इथून कट करून घ्यायचा आहे। इथून पण कट करून घ्यायचा आहे म्हणजे तुम्हाला जेवढे बीट आहे तेवढे तुम्हाला इथं फोटो कट करून घ्यायचे आहे। एवढे झाल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जायचं आहे। सुरुवातीला आल्याच्या नंतर आता आपल्याला एक PNG ॲड करायची आहे। PNG ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जातो। गेल्याच्या नंतर ज्या फोल्डरमध्ये तुमची PNG आहे त्या PNG वरती क्लिक करायचं आहे। केल्याच्या नंतर PNGच्या लेअरवरती क्लिक करून पहिल्या बीटवरती यायच्या 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचा आहे। केल्याच्या नंतर आता आपल्याला दुसरी PNG ॲड करायची आहे। PNG ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करतो, मीडियावरती जातो, PNG वरती क्लिक करायची आहे। याची साईज मी थोडी कमी करून घेतो आणि इथं ॲडजस्ट करून घेतो सेंटरमध्ये। तर आता एवढं झाल्याच्या नंतर PNGच्या लेअरवरती क्लिक करून सगळ्या शेवटी जातो, 2 नंबरचा आयकॉन दिसते यावर क्लिक करून घेतो। तर आता हे एवढं झाल्याच्या नंतर आता आपल्याला एक व्हिडिओ क्लिप ॲड करायची आहे जी काही लाइटिंगवाली आहे। तर मी इथे जातो आणि ते व्हिडिओ क्लिप आहे ते मी इथं ॲड करून घेतो। तर त्या व्हिडिओ क्लिपला इथं सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर केल्याच्यानंतर लाइटिंगच्या व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला ब्लेंडिंग ओपेसिटीवरती जायचं आहे। इथून लाइटनवरती जाऊन इथून स्क्रीन करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर तुम्हाला शेवटी यायचं आहे आणि इथून कट करून घ्यायचं आहे। कट केल्याच्या नंतर आता बॅक येऊन जायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन थिटाटो जाऊन कॉपी पिक करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर पहिल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती जाऊन थिटाटो जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता हा इफेक्ट इथं लागलेला आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। दुसऱ्या फोटोवरती येऊन हा म्हणजे याचा इफेक्ट आहे कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्याच्या नंतर बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करून इथं तो वाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। तिसऱ्या फोटोवरती क्लिक करून याचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्याच्या नंतर बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर तिसऱ्या फोटोवरती येऊन हा जो काही इफेक्ट आहे पेस्ट करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर चौथ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन थिटाटो जाऊन कॉपी पिक करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। चौथ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इथं पेस्ट करून घ्यायचं आहे। एवढं झाल्याच्यानंतर बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। जो 5वा फोटो आहे त्या 5व्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती जाऊन थिटाटो जाऊन कॉपी पिक करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर जो 5वा फोटो आहे त्या 5व्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे। सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला मी 3 लेअर दिसले, त्या 3ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे। इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे। कॉपी लेअर केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे आणि बिटमॅप प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्याच्यानंतर इथं पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। तर आता एवढं झाल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ इथं एकदम रेडी झालेला आहे। तर याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडचा आयकॉन दिसते तुम्हाला शेअरचा, त्यावर क्लिक करून एक्सपोर्ट बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। केल्याच्यानंतर हा जो काही व्हिडिओ आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार। आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।